म्हणजे मोशन होत नाही जास्त. लास्ट टाइम असाच व्हिडिओ काढला होता. नंतर व्हिडिओ ऐकत होतो असा आवाज येत होता. मजबूत स्टिक है भाई. इतना रोज चल जाता, कोई जिम की जरूरत नहीं है. ऑन स्टेबलाइजर कुठला आता नॉर्मल झालं. स्टेबलाइजर होतं ना. स्टेबलाइजरच आहे. एवढ्यावरती आपण 20 मिनटात आलो माहिती पण नाही पडला. अर्धा तासाला. मंग्या का मंत्र है, टेक बेबी स्टेप्स. क्या बोलता है मंग्या? पता भी नहीं चलेगा कब ऊपर आएगा. हाँ मंग्या, तो कुछ तो बोल रहा था अपने ट्रिप के बारे में. ये रिकॉर्ड करना जरूरी है. हाँ बहुत ज़रूरी है. क्या बोल? ट्रिप निकलना एक. हाँ 2018 में पासपोर्ट निकाला है पर एक भी थप्पा नहीं है उसके ऊपर. वो तो मेरा भी वही लफड़ा है भाई. 18 में 19 में मैंने निकाला है, अभी तक थप्पा नहीं लगा है. वो भी मैंने इनक्रेड में निकाला था. सबसे पहले किधर जाएंगे अपन? तेरे हंसी से समझ गया मैं किधर जाने का तेरे को. साले प्रॉब्लम क्या है ना. हाँ वी आर ऑलमोस्ट देयर ब्रदर. ये देख स्पॉट. आता कुठला डायलॉग आठवतो माहिती आहे मला? तो गोगनमध्ये आहे ना, कुणाल के मैं बोलतो भैंचो तो उधर से इधर आते गांड फटी है, तेरे को और ऊपर जाने का है. जातो ते बघ ना, स्पॉट दिसतोय ना तो. नाही ते आहे मला दिसतात का रे लोक. आपण व्हिडिओ झूम नाही होत ना. या स्पॉटपासून आलो ना, फोकस पकडतोय. वर थे क्या बोलते हैं, इतना ऊपर आके मेहनत करके. स्पेशली ये इधर इकडे इकडे हा सीन बघ इथून. हे बघ धरण. हे बघ प्लीज सबस्क्राइब. काय नजारा आहे म्हणजे, काय बोलतो. हां ते धरण आहे का तिकडे. हे जास्त मला वाटते धोका असल्यामुळे दिसत नाही आपल्याला जास्त क्लिअर. हा बघ ना, इथे चढायला ऑप्शन नाही आहे काय. हे काय असेल रे मांग्या? हा मांग्या, इथे काय असेल? अरे कचरा आहे सगळा. अरे काहीच नाही, वाटत नाही. कुठे वाट आहे? अरे बेंचू ते तुला इथं ह्याच्यामुळे साबी बसेल. काठी दे थांब मी काढतो. हे इथून रस्ता आहे. खूप जंगलात आल्यासारखं वाटतं. हे बघ, हा अजून एक रूम आहे इथे. काय वाटतं काय असेल इथे अगोदर? एक स्टोरेज किंवा गोडाऊन, म्हणजे कोठार वगैरे म्हणतो. हां काय असं किल्ले आहेत. हां प्रॉपर किल्ला नाही वाटत, एक टेहाळणी गुरुज टाईप. हां त्या टाईपचं आहे. इथे पाण्याचं तळ आहे मला वाटतं. 1-2 यूट्यूब व्हिडिओमध्ये बघितलं होतं मी. पाण्याचं तळ असावं.
उतरून जायला. पुढे पाणी भरलं आहे. कुठे भरतोय पाणी. कशातून भरतोय? ऐकत ना. हो ना, पाणी आहे. हे बनवलं असेल की हां नॅचरली कोरलं आहे ना? हे प्रत्येक गडावरती दिसतं का तुला? स्टिक आहे थोडं. काय ते स्वच्छ पाणी आहे. आम्ही सरसकडलं गेलो नाही का? तुझा फोटो बघितला होता मी. हां तो असाच आहे का इथला इथला? आत येऊ दे मला. नाही 2014ला सरसगडला गेलो. हां तिथं पाण्याची बॉटल नाही. हां 6 जणांमध्ये एकच बॉटल. मग पाणी संपलं. हां जेवण नेलं. जेवण म्हणजे काय भजी हां भाकरी हां वडा असं. तिथं तळव असं टाकवतं. असं तर होतं. हां पण त्याच्यावर ना असं हां. हिरवगार हे होतं. काय होतं त्याला? शेवाळ. हां म्हटलं तर काय होतं. मी शेवाळ असं बाजूला गेलं हां आणि एक बिस्लरी बॉटल रिकामी झालेली. हां ते नवीन असं ना बॉटल. हां. त्यात पाणी भरलं. होय. बिस्लरी पण झाकून मारेल. काय बोलतो? एवढं क्लिअर. हे पण साफच दिसतंय बघ ना आता. साफच आहे. ह्याच्यामध्ये दिसत नाही व्हिडिओमध्ये, पण खालपर्यंत तेवढं दिसतंय बघ. हे बघ इथे काहीतरी गुफा येतात. ते तिकडं त्याचं असं थांबे रिस्क भाई आराम से. भाई आंघोळ करा काय माझ्या घरी भाई आराम से. खतरों के खिलाडी मत. स्नान हो जाएगा मेरा. हां काय थंड पाणी आहे. मग हां पाणी बघ कुठल्या भाई काय थंड पाणी आहे. खरंच आंघोळ करायची इच्छा होती. करून घे. तुम्ही करले बरोबर. समजेल का? पाणी म्हणजे एवढं थंड आहे बघ पाणी ह्या तळ्यातलं. फ्रीजला पण मागे पडले. काय बोलतो? प्युरिटी बघ. आपण जसं फ्रीजमधून काढतो तसं दिसतंय पाणी. प्यायला कसं टेस्ट? एक नंबर. हां म्हणजे तृप्त झालं. आपलं घरून आणलं पाणी पण कमी फेकं पडतं त्याच्यासमोर. बघ ना जरा पण काही दिसत नाही आतलं. घाण कचरा काहीच नाही आहे. आणि कशामुळे माहिती ना? माशांमुळे. तू जसं बोलतोस माशांमुळे असणार. असं आहे त्याच्यात. मासे आहेत. आणि मासे तिथं असतं तर पाणी स्वच्छच असतं. थोडं जरा साफसफाई केली पाहिजे. थोडाफार कचरा पडलेला आहे पण तो एवढा ठीक आहे. पाणी घाण होत नाही त्याने. ते रोज येणारे नसतील रे. हां वरती कोण येणार रोज? एक नंबर. भाई असं बघून असं वाटतं की किती काय गोष्टी मिस करतो आपण. हां 9 ते 5च्या कामाच्या नादात आहे ना म्हणजे हे सगळं मिस होतंय. काम कधी संपत नाही. ते आपल्यावर असतं. किती करायचं, किती इम्पॉर्टन्स द्यायचं. फिक्स किया है 1 महीने में 1 ट्रिप तो ये करेगा. मैं अभी सोलो नहीं तो कोई आओ तो आओ नहीं तो नहीं आओ. ये फिक्स है. म्हणजे इथंच येणार का वेगवेगळ्या ठिकाणी? नहीं वेगवेगळे. भाई जब से हम्पी जाके आया हूँ ना हां मैं क्रेज़ ऐसा क्रेज़ी हो गया कि मेरे को घूमने जाने का भी बस. किधर भी घूमूँ. अकेले जाऊँगा किधर भी जाऊँगा. पहाड़ में जाऊँगा, जंगल में जाऊँगा, समुद्र में जाऊँगा, किधर भी जाऊँगा घूमने जाऊँगा. ये देखना है. वीडियो निकाल अभी फोटो निकाल. अब हा जो प्राणी याला काय बोलतात? म्हणजे दरवाजावरती कशाला असतं?
हां दरवाजावरती कशाला असतं ते? शरभ एक अद्वितीय महाबलवान आणि प्रचंड म्हणजे ॲक्च्युअल प्राणी होता येतं की कसं? नाही ते काल्पनिक आहे तो. अच्छा. शरभ हा प्राणी अंशतः अच्छा हां पौराणिक कथा आहे. भगवान नरसिंह यांनी हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी त्यांचा उग्र स्वभाव व क्रोध शांत करू शकले नाहीत आणि नरसिंह अवतार आणखीनच क्रोधाने उन्मत्त झाला. तेव्हा सर्व भक्तांनी श्री महादेव यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा महादेव शरभ अवतार धारण केला आणि नरसिंह अवतार शांत केला. शरभ हा प्राणी अंशतः सिंह अंशतः पक्षी अशा स्वरूपाचे. काही शिल्पांमध्ये त्याला पंख असतात तर काही शिल्पांमध्ये नसतात. अच्छा. शरभ 2, 4 किंवा 8 पायाचा असतो. शरभ इतका बलवान की तो मोठे मोठे हत्ती अगदी पायात आपल्या शक्ती आता पटकन येतो. आता ना आम्ही कोविडच्या ना हरिहरला गेलो होतो. तिथे छोटा पिल्लू सापडला. मला तर थोडं तब्येत ठीक नव्हती म्हणून मी त्या पायऱ्या आहेत ना पायथ्याशीच बसून होते पिल्लाला घेऊन. ते माकडं त्याला त्रास होतो. नंतर मग थोडं तब्येत ठीक होती मग मी त्याला बॅगेत भरलं तोंड बाहेर काढलं तिथं आणि माकडाला बॅगेत भरलंस? नाही पिल्लू कुत्र्याचं पिल्लू. हां तर त्याला पूर्ण घेऊन फिरवतो मी. येताना पण तो आमच्यावर होता. नंतर येताना ना त्याला सोडलाच खाली वळवळायला लागला तो. मेल होता मेल पकडतो एकदम खाली दरीत जाऊन उतरला. तिथं जाऊन सुसू करून वरत होती. एवढी लाज वाटते. आहे फोटो आहे. यांना काय वाट सुरू बोलतात ना एवढ्या वरती येऊन. हां म्हणजे काय गाईड समज आपले असतातच कोण ना कोणतं भेटत. झालं संपलं. पहिली खाली सांगतो पहिली ट्रक कलावंतीन किती 2015 म्हणजे असेच तो एक सचिन लांडे म्हणून मित्र तो जायचा ट्रेकला. आमचे काय ट्रेकला जाता येत नाही. चल आमचा तो तर मुलं ठीक आहे म्हटलं कुठं आहे कलावंती. डोंबिवलीवरून बस केली त्यांनी आणि आम्ही गेलो. त्यासाठी स्पेशल माझ्याकडे असे ट्रेकिंगचे शूज नव्हते. ऑनलाईन ॲमेझॉनवरून शूज मागवले. साधे शूज होते OnePlus बाय 1 get 1 फ्री 800 रुपयात. एका ट्रेकमध्ये त्याचे सोल गेले पूर्ण. स्पोर्ट शूज टाईप होते. मजा आली पण ठीक आहे. आपण जो 26 जानेवारीला जो गेली होती तर सगळ्यात पहिला कुठेतरी किल्ल्यावरती चालू होता. कठीणगडचा तुंगलच वाटतं कठीणगड तुमचा. तो आपला याच्या लोणावळा टायगर पॉईंटच्या पुढचा आहे. हा तुंग किल्ला जो आणि त्याच्यानंतर हा दुसरा आहे किल्ला. काय बोलतो मी परत गेलोच नाही कधी कुठल्या किल्ल्यावर. मी तिकडं तो तुंग आधी पण केला होता आणि त्याच्याच पुढे एक तिकोना म्हणून तो पण केला बाईकवर. म्हणजे मी आणि माझा एक मित्र होता दोघांनी मिळून केला होता तुंग तिकोना. मस्त. तिकोनाला तुंगला एवढं नाही पण तिकोनाला खाली बौद्ध लेणी आहे. म्हणजे तो किल्ल्यापासून थोडा आड वाटेला खाली झालं होतं पण तिथून बाहेर नाही पडत. तिथून परत वरती किल्ल्यावरून येऊन खाली उतरलं. मस्त आहे. ही हवा कुठं बाहेर भेटणार नाही. मला डाऊट होता खाली मी लास्ट साईडला आलो होतो ना खालूनच परत गेलो होतो. का मी तुला सांगितलं नेटवर्क नसतो वरती. माझ्या मोबाईलमध्ये नेटवर्कच नाही. आता काय आलं अरे हे त्यामुळे तर तुला खाली उतरलो सगळ्यात पहिला तुला फोन मारला. म्हणलं माझ्या ओळखीमध्ये मंग्यात आहे जो ट्रेक करू शकतो त्याला म्हणून फोन केला तेव्हा. त्यातूनच फोन केला तुम्ही. मंग्या शनिवारी आपण जाऊया ट्रेकिंग. सोपं आहे इथं आणि हे कसं थोडं पिकनिक स्पॉट सारखं आहे. कोणी कधी कशी जातात. किती आतापर्यंत गेलं मोजले नाही. हरिश्चंद्रगड 4 वेळा झालं. कलावंतीन नंतर हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने. त्याच्यानंतर कळसुबाई केला 2 वेळा. रतनगड 2 वेळा केलाय. घेरासुरगड म्हणून इथं पुढे माणगावला आहे. तो भूमीला घेऊन केला. आणि
नंतर मग अजून कुठलं गेलं, हां ढाकबैरी गेलं. हा. तो चढलो नाही पूर्ण, भीती वाटली जरा, कारण मध्ये एक पायाच्या तो असं हा. पाय लांब टाकून असं सरळ 90 डिग्रीमध्ये हा. तो चढायला लागतो. आणि अजून कुठले केले, सरसगड केलाय, सुधागड 2-3 वेळा केलाय, सरसगड पण 2-3 वेळा केलाय. माथेरान ट्रेल केलंय, नाईट ट्रेल. काय बोलतो, रात्रीचं केलं माथेरान, ते पाऊल ट्रेकर बरोबर. काय मजा ट्रेकिंग मध्ये? ट्रेकिंगची काय मजा? मजा काय, मला पण अगोदर वाटायचं म्हणजे काय एवढं आपण तू किती वेळा बोलायचं आपण जाऊया जाऊया जाऊया, पण आता हे सगळं वरती पोहोचल्यावर असं वाटतं की वेंचर ते झालं पाहिजे. हा झालंच पाहिजे. पूर्ण काय होतं आपलं शरीराचं काय होतं म्हणजे अरे पूर्ण महिन्याभरात तुझा एक्झॉस्ट निघून जातो. आणि आपले फुफ्फुसांची क्षमता पण वाढते असं समज. जो दम लागतो आपल्याला, आपण रोज ते ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट चढतो. रोज वॉकिंगला गेलं पाहिजे. मग मजा आहे. राहुल माझा तर जरा कमी सिगरेट पी, किती दुखापट चाललाय बघ. कमी नाही झालं अजून तुला? कमी नाही द्यायची अजून? अशा प्रकारे पाऊस आला आहे. पाऊस आलाय बोललो, यही तो चाहिए था सुबह से, इसके लिए तो वेट कर रहे थे अपन. ते हळू क्या लग रहे थे कि तुझे